नेमकं काय म्हटलंय पाहूयात. पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक टुपुक उड्या मारून पळत. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढेच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिंबल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. 2022 मध्ये आपल्यासोबत जे झालं आपल्या ते पुन्हा ऑपरेशन टायगरची अरे ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर, ऑपरेशन मंकी जे काय करायचं ना, ह्याच्यात मला जायचं नाहीये. अफवांवरती विश्वास ठेवत नाही. थोडं वेगळं होतं. माझं उत्तर आहे. आता बातमी पाहणार आहोत ऑपरेशन टायगर सुरू झाल्याच्या राजकीय चर्चेची. ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. तीही प्रतापराव जाधवांच्या दिल्लीच्या निवासस्थानी. या भेटीमागे संजय देशमुख यांनी मुलीच्या लग्नाच्या तयारीचं कारण दिलं तरी राजकीय चर्चांना मात्र ऊत आलाय. राज्यातील सध्याच्या बदलत्या घडामोडींमुळे देशमुख जाधव भेटीकडे ऑपरेशन टायगर या दृष्टिकोनातून पाहिलं जात असल्याची चर्चा आहे. रविवारी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीला संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित होते. टायगर ऑपरेशन मोहिमेबाबत आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. हे सगळं जे होतंय त्याला कारण एकच आहे. भाजप निरपेक्ष पद्धतीने निवडणुका लढू शकत नाही. भाजप जनमत मिळवू शकत नाही. भाजपच्या पाठीमागे जनमत नाही हे भाजपला पक्क माहीत आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून भाजपा अशा पद्धतीने निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जात आहे, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही. युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते किती नव्हते तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत. अफवा पसरवू नका, भाजप संभ्रम निर्माण करते. देशमुख जाधव भेटीबाबत संजय राऊतांनी हे वक्तव्य केले. दरम्यान ऑपरेशन टायगर संदर्भात शिरसाटांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरेंना आमदार खासदार सांभाळणं कठीण झालंय असं संजय शिरसाटांनी म्हटलंय. लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक अशी उपद्व्याप करत असतात. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. अजिबात नाही, अजिबात नाही. वाघ मोकळा जंगलामध्ये फिरताय. संजय रावच्या बोलण्याला काही बेस नसतो. हे तुम्ही लोकांनी केलेलं ऑपरेशन टायगर आहे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आणि स्वतःचे खासदार सांभाळण्यासाठी आमदार सांभाळण्यासाठी तुम्हाला बैठक घ्यावी लागते. त्याच्याशिवाय दुर्दैव काय तुमचं? म्हणून पक्षाकडे तुमचं जे काही अंतर्गत चाललंय त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. आम्हाला त्या टायगरशी बी घेणं देणं नाही आणि त्या लांडगेशी घेणं देणं नाही. म्हणून जे काही होईल भविष्यात ते त्याचे भोग त्यांना भोगावे लागतील. अनंत कळसे एकनाथ शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात या भेटीला महत्व आलंय. ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चांना आता चांगलंच ऊत आलेलं आहे. तर अनंत कळसे एकनाथ शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते. खासदार संजय राऊत हे दिल्ली दौऱ्यावर आहे. ठाकरे गटातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दिल्ली दौरा आहे. ठाकरे गटातील खासदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. शिंदेच्या ऑपरेशन टायगर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्यात. दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांचा वेगळा गट निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघात सक्रिय झालेत. सप्ताहाच्या कार्यक्रमाला भाऊसाहेब वागचौरेंची उपस्थिती होती. ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना आमदार अमोल खताळांसोबत जवळीक वाढल्यानं चर्चांना उधाण आलंय.
आज इथे उद्या गेलो तर तुम्हाला सोबत घेऊन जाईल, वाकचौऱ्यांच्या पत्रकारांच्या प्रश्नाला हे उत्तर होतं. 9 खासदार आहेत. 9 पैकी माझंच कारपुडी चर्चा चालू आहे आणि रोज मी बघतो टीव्हीला. त्यामुळे आता ते कंटाळवाणे केलंय. तर तुम्ही 9 पैकी 4च खासदार ऑफलाईन होते, बाकीचे सगळे ऑनलाईन होते. तुम्ही ते देखील मी काय माहित नाही. मी ऑनलाईन होतो एवढंच मला माहिती आहे. काय नेमकं उद्धव साहेबांनी काल काय जे तुम्हाला सांगितलं सूचना ते केल्या? सगळ्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं. जी काही चर्चा सुरू होती त्यावर काय सांगाल तुम्ही, जे तुम्ही सोडून मी जाणार? आज इथं आहे, उद्या जायचं तर तुम्हाला घेऊन जाईल मी. थँक्यू. ठाकरेंचा नेता मुख्यमंत्र्यांना भेटल्यानं चर्चांना आणखीनच उधाण आलंय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं यात वावगं काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केलाय. उद्या आम्हाला फडणवीस यांना भेटावं लागेल असंही दानवे म्हणाले. असं आमदाराने भेटणं मुख्यमंत्र्यांना हे मतदारसंघाच्या कामाविषयी काय वावगं आहे? भेटूच नाही. आपण कोणत्या जगात वावरतोय? आपली काही साधारण सुचिता संस्कृती महाराष्ट्राची आहे का नाही आहे? आता उद्या आम्हाला काय प्रश्न म्हणून देवेंद्रजींना भेटावं लागेल तर काय प्रॉब्लेम त्याच्यात? देवेंद्रजीला भेटलं म्हणजे काय आम्ही त्यांच्या पक्षात गेलो असं त्याचा अर्थ थोडी होत असतो. दिलं असेल प्रपोजल, एखाद्या धरणाचं, सिंचनाचं, एखाद्या प्रकल्पाचं, रस्त्याचं प्रपोजल दिलं असेल.